भेट घेतलेली आहे आता सातारा आयुक्तांची, काय कुठल्या मुद्द्यांवरती नेमकी चर्चा झाली? मुंबई उच्च न्यायालयामध्ये माझी जी याचिका होती त्या याचिकेला न्याय मिळाला आणि उच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याचा आदेश दिला आणि 2022चा जो शासन निर्णय होता तो रद्दबातल केला. त्याला अनुसरून राज्य सरकारनं 15 एप्रिलला नवा शासन निर्णय केला. आता सीझन जवळपास संपल्यात जमा आहे, पण अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या 2 पंधरवड्याची बिलं अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. अनेक साखर कारखान्यांनी जी FRP दिलेली आहे ती अर्धवट दिलेली आहे. आता या सगळ्या साखर कारखान्यांचा हिशोब साखर आयुक्त कार्यालयामार्फत होऊन मागच्या वर्षीच्या सरासरीच्या आधारेनं FRP निश्चित करून ज्यांनी कमी FRP पहिल्या उचलीच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे त्यांनी उर्वरित जी रक्कम आहे ती 15% व्याजासहित ताबडतोब द्यायला आदेश काढणं गरजेचं आहे. ज्यांनी शेवटच्या 2-3 पंधरवड्याची बिलं दिलेली नाहीत त्यांच्यावर RRC करण्याची आवश्यकता आहे आणि ती करण्यासाठी शासन साखर आयुक्त कार्यालय काय कारवाई करतंय हे विचारण्यासाठी म्हणून मी आलेलो होतो. कारण ज्या विभागाची थकबाकी कमी असते नेहमी असं सांगितलं जातं, त्या कोल्हापूर विभागात सुद्धा 135 कोटी रुपयाची थकबाकी आज अखेर आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षाही परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्याला सध्या पैशाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या हक्काचे कायद्याचे पैसे जर त्याला मिळणार नसतील तर मग हे आयुक्तालय नेमकं काय करतंय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि हा हिशेब तातडीनं व्हायला पाहिजे. 37 कारखान्यांच्यावर महसुली थकबाकीच्या नोटिसा बजावून वसुलीसाठी आयुक्तालयाने प्रयत्न केले त्याचं स्वागतच आहे, पण 100% FRP दिलेले कारखाने फार थोडे आहेत. या उर्वरित कारखान्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर काल या ठिकाणी साखर उद्योगामध्ये आणि विशेषतः ऊस उत्पादनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करायचा यासाठी एक बैठक झाली. राज्य सरकारनं बजेटमध्ये 500 कोटीची तरतूद केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाला आम्ही कधीच विरोध करत नाही. उलट आम्ही सर्वोच्च दर्जाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु हे तंत्रज्ञान कारखानदारांच्या सोयीनंच वापरलं जाणार आहे का? या तंत्रज्ञानासंदर्भात लगेच तातडीनं पावलं उचलली आणि 500 कोटीची बजेटमध्ये तरतूद केली, पण गेली 10 वर्ष साखर कारखाने बेनदिक्कतपणे काटा मारतात आणि त्या काटामारीवर उपाययोजना करा अशी आम्ही मागणी करतोय, आंदोलन करतोय. साधारणपणे 15 ते 20% काटा मारला जातो आणि हा सारा काटामारीतून जमा झालेला जो पैसा आहे तो काळा पैसा तयार होतो, त्याचा राजकारणासाठी उपयोग होतो, लूट होते शेतकऱ्याची. या ठिकाणी AI तंत्रज्ञान का वापरलं जात नाही हा प्रश्न मी साखर आयुक्तांना विचारला. हजारो पेट्रोल पंप आहेत, ते पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपन्या मोजक्याच आहेत, पण त्यांनी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरून पेट्रोलच्या मापामध्ये होणारी जी काही फसवणूक होती पंप चालकाकडून त्याच्यावर ऑनलाईन पंप करून उपाययोजना केली आणि ते थांबवलं. मग महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने तर 200 आहेत, म्हणजे 200 काटे ऑनलाईन करायचं काय अवघड आहे? या संदर्भात अनेक बैठका झाल्या, अनेक मिटिंगा झाल्या, मग याची अंमलबजावणी का होत नाही आणि इथं AI तंत्रज्ञान का वापरलं जात नाही या प्रश्नाचं उत्तर मला खरं तर साखर आयुक्तांनी दिलं पाहिजे, तर पण अजून त्यांनी दिलेलं नाही. दुसरा मुद्दा, साखर कारखाने सर्रास रिकव्हरी चोरतात. जेवढ्या रिकव्हरीचा आम्ही ऊस त्यांना पुरवतो त्याच्यापेक्षा कमी रिकव्हरी दाखवली जाते
आणि मग रिकव्हरी चोरल्यामुळं जी साखर प्रत्यक्षात उत्पादित होते परंतु रिकव्हरी कमी दाखवल्यामुळं ती रेकॉर्डला येत नाही, अशी साखर त्याच्यावरची जीएसटी चुकवून काळ्या बाजारामध्ये विकली जाते, त्यातून काळा पैसा उभा राहतो. पण यासाठी AI तंत्रज्ञान का वापरलं जात नाही? पवार साहेब आणि त्यांचे पुतणे अजितदादा त्यांच्यात असणारे टोकाचे मतभेद विसरून एकत्रित आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञान मिळालं पाहिजे म्हणून वारंवार मिटिंगावर मिटिंगा घ्यायला लागल्या, चांगली गोष्ट आहे. पण या दोघांनी शेतकऱ्यांच्या उसाची जी काटामारी होते, शेतकऱ्याची जी रिकव्हरी चोरली जाते, यावरही अशाच प्रकारच्या बैठका घेतल्या असत्या तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला अधिक आनंद झाला असता. साखर आयुक्त म्हणतात 70% एफआरपी देऊन झालेली आहे. त्यांच्याकडे अजूनही आकडेवारी नाही आहे. मी 30 आकडेवारी मागायला आलेलो होतो. माझ्याकडे अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की ऊस तुटून 3 महिने झाले, 1 रुपया अजून साखर कारखान्यानं दिलेला नाही आहे. मग 97% रिकव्हरी एफआरपी दिली असं कसं काय म्हणू शकतात? अनेक साखर कारखान्यांनी अर्धवट एफआरपी दिलेली आहे आणि आता 15 एप्रिलचा शासन निर्णय झाल्यानंतर उर्वरित रक्कम व्याजासकट दिली पाहिजे. ती रक्कम सुद्धा थकबाकीमध्ये धरणं गरजेचं आहे. आणि काही कारखान्यांनी तर अजिबातच दिलेले नाही. त्यामुळं 97% एफआरपी शेतकऱ्याला मिळालेली आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे आम्ही आकडेवारी मागितली आहे. त्यांना नोटीस बजावली होती, त्यांच्यावर अत्याचार कारवाई झाली नाही, त्यांना आरआरसी बजावलेली नाही. केवळ शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आरआरसीचं नोटीस दिली जाते, परंतु फक्त नोटीस देऊन चालत नाही तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व्हावी लागते. आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित साखर कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन पुढची लिलावाची प्रक्रिया करावी लागते. तिथं मात्र राजकीय हस्तक्षेप होतो. कारण खाजगी असो किंवा सहकारी असो, बहुतेक साखर कारखाने हे राजकीय नेत्याशी संबंधित असल्यामुळं ही अंमलबजावणी होत नाही आणि म्हणूनच सरकार पक्षपातीपणे वागतं, साखर कारखानदारांना धार्जिना अशा प्रकारचं धोरण राबवतं, हाच आमचा आरोप आहे. संशोधन केंद्राला AI तंत्रज्ञान देण्यासाठी सरकारने वेगळी भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं? 100% वाटतं. कारण आजपर्यंत ऊस उत्पादकांना चांगल्या व्हरायट्या, चांगले वाण कुणी पुरवले असतील तर ते पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं पुरवलेले आहेत. VSI हे जरी सरकारचं आणि कारखानदारांचं लाडकं बाळ असलं तरी आतापर्यंत खऱ्या अर्थानं उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आपल्या मर्यादित क्षमतेनुसार पाडेगावनंच पुरवलेलं आहे. आणि म्हणून जे काही AI तंत्रज्ञान किंवा त्याचं जे प्रशिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांना ते पुरवायचं असेल तर ते पाडेगाव मार्फत पुरवावं असं माझं स्पष्ट मत आहे. काल पवारांची बैठक झाली, ती म्हणले की ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी काय ते तंत्रज्ञानाचा वापर केलाय, पण जो ऊस जातो ज्याने शेतकऱ्यांना फायदा होतो त्यासाठी कुठलाही फायदा AI तंत्रज्ञानाचा भेटत नाही. कारण काटामारी असेल किंवा पेट्रोल पंपाचा विषय असेल, अनेक तुम्ही मांडलेले, यात काय तुम्हाला भेट वाटतात का त्यांच्या? त्याचं कारण पवार साहेब असोत किंवा अजितदादा असोत, हे कधीही कारखानदारांच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. काटा कोण मारतं? साखर कारखानदार मारतात. रिकव्हरी कोण चोरतं? साखर कारखानदार चोरतात. पवार साहेबांचे अनुयायी कोण आहेत? साखर कारखानदार आहेत. अजितदादांचे अनुयायी कोण आहेत? साखर कारखानदार आहेत. मग तुमच्या साखर कारखान्याला ऊस कमी पडतो म्हणून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देऊन त्यांना ऊसाचं उत्पादन वाढवायला सांगतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण शेतकऱ्यांना घाम गाळून कष्ट करून निसर्गाशी 2 हात करून उत्पादित केलेल्या ऊसाचं नीट वजन का करत नाही? त्याच्या हक्काच्या ऊसाचं वजनाची चोरी होते, त्यावर पवार साहेब अजितदादा का बोलत नाहीत? त्याचे उच्च दर्जाचं 14% रिकव्हरीचा ऊस त्यानं कारखान्याला पुरवून सुद्धा त्याची रिकव्हरी कमी आहे म्हणून त्याला कमी दर दिला जातो, कारण रिकव्हरी चोरली जाते. याबद्दल पवार साहेब का बोलत नाहीत? अजितदादा का बोलत नाहीत? हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. याच्या संदर्भात 6 पिकांचं काल समाज दादांनी तशी घोषणा केली, 6 पिकांचं
मध्ये आता या तंत्रज्ञानाचा वापर होतो. आम्ही तंत्रज्ञानाला कधी विरोध केलेला नाही. तंत्रज्ञान आलं पाहिजे, पण या ऊसाच्या वजनामध्येही तंत्रज्ञान येऊन दे ना. रिकव्हरी तपासण्याच्या बाबतीत पण तंत्रज्ञान येऊन दे ना. तिथं तंत्रज्ञान का येत नाही, का आणलं जात नाही, या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पवारांनी आम्हाला द्यावं. दोन्ही पवार एकत्र आहेत का? एकत्र येतील वाटतंय का? जसे ठाकरे त्यांचं नातं अजून घट्ट होऊन दे, आमचं काय म्हणणं नाही. पण ते ऊसामध्ये या तंत्रज्ञान यावं यासाठी ज्या पद्धतीनं एकजुटीनं प्रयत्न करतायत, त्याच पद्धतीनं त्यांनी जर का काटामारीसाठी आणि रिकव्हरी चोरीच्या विरोधात एकजुटीनं प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला सगळ्यात आनंदी माणूस मी असेल. शेतकरी संघटनेचे नेते एकत्र येत आहेत का? आता हे सगळे एकत्रित येतात म्हटल्यानंतर आम्ही येऊ ना. त्यांना पण सामावून घेतात. एकीकडे आपण जर बघितलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, दुसरीकडे दोन्ही पवारांचं एकत्र येण्याची चर्चा आहे. काय वाटतं एकूणच या सध्या राज्याची जी राजकीय समीकरण बनवतात, कोण कसं एकत्रित येतंय, कशासाठी येतंय, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की एकत्र भेटलं म्हणजे वैचारिक परिवर्तन झालं असं काही होत नाही. परस्पर विरोधी मताची माणसं सुद्धा एकमेकाला भेटत असतात. तो एक ती आपली संस्कृती आहे. पण जसं स्वार्थासाठी एकत्र न येता जनतेसाठी एकत्रित आलं तर ती चांगलीच गोष्ट आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आपली जी युती होती संभाजीराजेंसोबत ती अजूनही कायम आहे का? फक्त राजकारण ती निवडणुकीसाठी झालेली युती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही प्रामुख्यानं जवळपास 90% काम शेतकऱ्यांच्यासाठी करणारी संघटना आहे. आणि त्यामुळं आम्ही आमचं काम करत आहोत. पुन्हा कधी निवडणुका होतील त्यावेळी ती युती ठेवायची काय नाही ठेवायचा याचा विचार करू आम्ही. तुम्ही आता म्हणला की शेतकरी नेते आम्ही एकत्र येतो, तुम्ही पद आणि शेतकऱ्यांच्या सोबत येणार का? जे येतील त्यांना बरोबर घेऊ, पण त्यातले खरोखरच शेतकरी नेते राहिलेत किती हेही तपासावं लागेल. साखरेच्या उत्पादनात घट होते, आ? हे कारण काय आहे? साखरेच्या उत्पादनात ही घट होते, याचा सगळा परिणाम कसा होणार आहे? साखर उत्पादनात जेवढी घट दाखवली जाते तेवढी घट झालेली नाही. मी जबाबदारीनं बोलतोय, कारण माझं आजपर्यंतचं निरीक्षण असं आहे, जेव्हा ऊसाचं एकरी उत्पादन घटतं तेव्हा रिकव्हरी वाढलेली असते. यावर्षी ऊसाचं उत्पादनही घटलेलं आहे आणि रिकव्हरीही घटलेली आहे. याचाच अर्थ रिकव्हरी चोरलेली आहे, म्हणजे काळ्या बाजारामध्ये साखर आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन फार घटलं असं म्हणणं धाडसाचं ठरेल. रेकॉर्डवर घटलेलं आहे, कागदावर घटलेलं आहे, प्रत्यक्षात फार घटलेलं नाही आहे. आहे ना, गोडाऊन मध्येच आहे, त्यांच्याकडेच आहे. असं करण्यामागे उद्देश काय असावा त्यांचा? कारण साखरेचं उत्पादन कमी दाखवलं तर त्याची रिकव्हरी कमी दिसते, त्यामुळं शेतकऱ्याला ऊसाचा दर कमी द्यावा लागतो. ही जी रेकॉर्डवर नसलेली जी साखर आहे ती मार्केटमध्ये विकून कारण त्याची रिसीट देता येत नाही, त्याच्यावरचा GST. या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक आठवण सांगतो. 1-1.5 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये एक साखरेचा ट्रक पकडलेला होता. त्यावेळच्या साखर आयुक्तांना मी फोन करून सांगितलं की साखर कारखान्यातून बाहेर पडलेला परंतु त्यांच्याकडे पावती नसलेला, पोत्यावर कुठल्या कारखान्याचा कसलाही शिक्का नसलेला पण साखर असलेला असा हा ट्रक आहे. आणि ही रिकव्हरी चोरलेली साखर आहे, ती जप्त करून कारखान्यांच्यावर कारवाई करा. त्यावेळच्या साखर आयुक्तांनी मला उत्तर दिलं की आम्ही फक्त शेतकऱ्याला FRP मिळाली का नाही हे बघायचं काम करतो, साखर चोरली का नाही हे बघायचं काम आमचं नव्हे. नंतर मी GST कमिशनरला जाऊन कोल्हापूरला भेटलो. त्यांना विनंती केली की आम्ही ट्रक पकडलेला आहे, तो ट्रक ताब्यात घ्या, त्याच्यात GST चोरलेला आहे, जप्त करा. त्यांनी सुद्धा तो ट्रक पकडायला ताब्यात घ्यायला असमर्थता व्यक्त केली. मी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटलो, त्यांना विनंती केली की आम्ही चोरी पकडलेली आहे, मुद्देमाल तेवढा ताब्यात घ्या. त्यांनी सांगितलं की
सक्षम व्यक्तींनी तक्रार केल्याशिवाय हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊ शकत नाही. आम्ही विचारलं सक्षम म्हणजे कोण? कारखान्याचा कोणतरी माणूस. आता कारखान्याचा संचालक कसा तक्रार करणार? चोरले त्यांनीच. मग मी विनंती केली सभासदांच्या वतीनं, मी विनंती केली, सभासद एक घेऊन गेलो कारखान्याचा, तर ते म्हटले सभासदाला तो अधिकार नाहीये. आणि माझ्या डोळ्यासमोर कुणाची तक्रार नाही असं समजून पोलिसांनी तो ट्रक सोडून दिला. ही साखरेच्या चोरीची कथा आहे. म्हणजे कोणी तक्रार घेत नाही हा हे मी 3 खाती सांगितली. पोलीस खातं म्हणतंय सक्षम व्यक्तीनं तक्रार केल्याशिवाय आम्ही ही चोरीचा गुन्हा दाखल करून घेत नाही. जीएसटी कमिशनरना विनंती केली, जीएसटी चुकवलेली साखर आहे याच्यावर 10% ताब्यात घ्या. त्यांनी असमर्थता व्यक्त केली. साखर आयुक्तांच्याकडे गेलो. साखर आयुक्त म्हणाले की मी फक्त FRP मिळाली का नाही हे तपासायचं काम करतो, बाकीचा आमचा काही संबंध नाही. सहकारी साखर कारखाना असल्यामुळं जिल्हा लेखापरीक्षकांना मी विनंती केली. ते म्हटले की फक्त आमचं काम व्हाउचर तपासायचं आहे, चोरी पकडण्याचं काम आमचं नाही. मग तक्रार करायची कोणाकडे? ज्या साखर कारखान्यात ट्रक होतात त्यांचं काय दावा होता? त्यांचा दावा होता की आमचा ट्रकच नाही. मग ही साखर गेली कुठं? गेली की सोडून दिली. करणार काय मग? मग साखरेले मुंगे कोण आहेत सगळे साखर कारखान्यात? साखरेला लागलेल्या मुंग्या कोण आहेत साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्या मुंग्या सांभाळतंय कोण हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि त्या मुंग्याच्या विरोधात लढतंय कोण हेही साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. मुंगळे आहेत ते. हा, मुंगळे आहेत सगळे. चला, ओके. पुढची भूमिका काय आहे? नाही, आम्ही पुन्हा एकदा येणार. आता येताना मात्र शेतकऱ्यांना घेऊन येणार. बघू काय होतंय मग.